नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. माझ्या एक लक्षात आलं आहे की हे जे रिझल्ट आहे तर कंपनीचा रिझल्ट वाय चांगला असला तर वाय देतात, क्वार्टर ऑन क्वार्टर चांगला असला तर क्वार्टर ऑन क्वार्टर देतात. पण जनरली सगळ्यांचं जे लक्ष असतं ते गेल्या क्वार्टरपेक्षा या क्वार्टरमध्ये काही प्रगती आहे का याच्याकडे असतं. त्यामुळे खूप वेळेला गेल्या वर्षीशी तुलना करता रिझल्ट खूप चांगला असतो, पण गेल्या क्वार्टरशी तुलना करता तो रिझल्ट तेवढा चांगला दिसत नाही. कारण एकाच क्वार्टरचा 3 महिन्यांचाच फरक त्याच्यामध्ये दिसतो. वारी एनर्जीचा आपण रिझल्ट पाहिला तर तसं दिसतं आहे की गेल्या वर्षीशी जर तुलना केली तर अगदी 117%, 120% एवढं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलेलं दिसतं आहे. पण क्वार्टर ऑन क्वार्टर तसं दिसत नाही आणि त्यामुळे शेअरवर आपल्याला तेवढ्या प्रमाणात परिणामही दिसत नाही. आज मार्केट डोलायमान स्थितीतच होतं, पण एक्सपायरी असल्यामुळे शेवटच्या तासामध्ये 200 ते 250 पॉईंट मार्केट वाढलं. नवीन फ्लोरिनचा रिझल्ट चांगला आला. त्यांचं मार्जिन 15.1% 24.3% झालं. हा रिझल्ट वाय. प्राज इंडस्ट्री प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढला. ॲस्ट्रलचा रिझल्ट चांगला आला. तिन्ही गोष्टी वाढल्या. लार्सन टुब्रोच्या रिझल्टमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं ऑर्डर बुक खूप छान आहे यावेळेला. 0.76 लाख कोटीवरनं त्यांचं ऑर्डर बुक झालं आहे 1.16 लाख कोटी आणि त्यातल्यासुद्धा 62,059 कोटी ऑर्डर्स या इंटरनॅशनल आहेत. लार्सन टुब्रोचं प्रॉफिट वाढलं आहे 2,947 वरनं 3,359, मार्जिन 9.7% आणि रेव्हेन्यू 64,668 कोटी. वारी एनर्जी हा वाय रिझल्ट आहे. 124 कोटीवरून 493 कोटी प्रॉफिट आणि रेव्हेन्यू 1,596 कोटीवरनं 3,457 कोटी. हा वाय रिझल्ट आहे. कोटक बँकेच्या रिटेल बँकिंग विभागातल्या 3 जणांनी राजीनामे दिले. त्यामुळे सकाळी कोटक तेजीत होता आणि आता त्यांनी रेझिस्टन्स पार केला आहे असं दिसत होतं, पण नंतर या 3 लोकांनी राजीनामे दिल्यामुळे शेअर मंदीत गेला. श्री सिमेंटचा रिझल्ट खराब आला, कमजोर आला. त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू आणि मार्जिन तिन्ही गोष्टी कमी झाल्या. ट्रम्प साहेब सुरुवातीला चीन, मेक्सिको आणि कॅनडा या 3 देशांना 1 फेब्रुवारीपासून टॅरिफ लावणार आहेत. हे टॅरिफ 10 ते 15% एवढे असतील. बँक ऑफ बरोडाचा रिझल्ट आला. त्यांचं प्रॉफिट वाढलं. नेट इंटरेस्ट इन्कमही वाढलं. NPA सुद्धा कमी झाले. रिझल्ट चांगला आला. पूर्वांकर आणि केशवनगर पुणे इथे 10 एकर जमीन घेऊन नवीन प्रोजेक्ट सुरू केलं. वर्धमान स्पेशल स्टील यांची विक्री वाढली. प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं.
आवास फायनान्शियल यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. ग्रॅन्युअल्सच्या औषधाला USFDAकडून मंजुरी मिळाली. हे औषध म्हणजे च्युएबल किंवा चोखून खाण्यासारख्या टॅबलेट्स आहेत. टाटा कन्झ्युमरच्या प्रॉफिटमध्ये काही बदल झाला नाही. 279 कोटी प्रॉफिट, रेव्हेन्यू 4,444 कोटी रेव्हेन्यू वाढलं आहे आणि मार्जिन कमी झालं. पूर्वी 15% होतं, आता 12.7% झालं. जिंदाल स्टील प्रॉफिट मार्जिन दोन्ही गोष्टी कमी, रेव्हेन्यू वाढलं. वेल्स्पन लिव्हिंगचं प्रॉफिट कमी, मार्जिन कमी, रेव्हेन्यू वाढलं. डोडला डेअरीचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यूही वाढलं आहे, पण मार्जिन मात्र कमी झालं आहे. बजाज फिन्सर्व यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, नेट इंटरेस्ट इन्कम सगळं वाढलं आहे. आणि बजाज ॲलियन्सचा AUM 8% वाढला आहे, प्रॉफिटही वाढलं आहे. अडाणी पोर्ट प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं. पण इतर उत्पन्न किंवा अन्य आय 223 कोटीची आहे. स्ट्राइड्स फार्मा यांचा रिझल्ट चांगला आला आहे आणि मार्केटने त्यांना चांगलं बक्षीस दिलं. अजमेरा यांनी घाटकोपर इथे 1,341 स्क्वेअर मीटर जागा जमीन 51 कोटी रुपयाला घेतली. लाल पाथ लॅब प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्या गोष्टी वाढल्या आहेत. प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन मात्र कमी झालं आहे आणि यांनी 6 रुपये डिव्हिडंड दिला. लाल पाथ लॅबचं मार्जिन कमी झालं आहे. क्लीन सायन्स प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं आहे, 2 रुपये डिव्हिडंड दिला आहे. BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक्स यांचं प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे आणि मार्जिनसुद्धा वाढलं आहे. 25.4 होतं आधी, ते आता 28.7 एवढं झालं आहे. त्यांचं ऑर्डर बुक 71,100 कोटी एवढं होतं. हायडलबर्ग सिमेंट कमजोर रिझल्ट आला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच कमी झालं आहे. अडाणी एंटरप्राइजेस एकदमच कमजोर रिझल्ट आला आहे, जवळजवळ प्रॉफिट्स पूर्णच्या पूर्ण निघून गेलेत. गेलचं प्रॉफिट, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन मात्र कमी झालं आहे. पूर्वी 11.4 होतं, ते आता 8.1 एवढं झालं आहे आणि गेलनी 6 रुपये 50 पैसे एवढा डिव्हिडंड दिला आहे. सुब्रोसचा रिझल्ट चांगला आला आहे, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. स्टार सिमेंट प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं. कोरोमंडल इंटरनॅशनल सुंदर रिझल्ट आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन वाढलं. यांनी 6 रुपये एवढा डिव्हिडंड दिला. डाबर सगळं वाढलं आहे, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यूसुद्धा वाढलं, पण अगदी कमी. म्हणजे 5-6 कोटी प्रॉफिट वाढलं, तेवढंच रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र कमी झालं.
होम आणि पर्सनल केअरमध्ये 6% वाढ झाली आहे त्यांची. इन्फो एज 5 फेब्रुवारीला शेअर स्प्लिटवर विचार करणार आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स, त्यांचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. सरकारी फंडिंगसाठी AIची 18 प्रस्ताव निवडण्यात आले आहेत आणि सरकार त्याला सबसिडीसुद्धा देणार आहे. जेवढे रिझल्ट मॅक्झिमम मला कव्हर करता आले तेवढे मी केले. नाटको फार्माच्या सुद्धा एका औषधाला US FDA परवानगी मिळाली. आज ग्रॅन्युअल्सच्या औषधाला, नाटको फार्माच्या औषधाला US FDA परवानगी मिळाली. पण मार्केट खूप डल चाललं होतं. काहीच म्हणजे घटकेत शेअरवरती, घटकेत शेअर खाली, एवढा एक्सपायरीचा मूडही दिसत नव्हता. तर आता उद्या काय करताय मार्केट हे बघायला पाहिजे, कारण जे रिझल्ट येत आहेत ते सुद्धा फारसे चांगले येत नाही आहेत. आणि एक लक्षात येत आहे की यावेळेला मिडकॅपचे रिझल्ट त्या मानाने चांगले आहेत लार्ज कॅपपेक्षा. तर पाहायला हवं आहे काय होतं आहे, कारण मिडकॅप स्वस्तात उपलब्ध आहेत, एवढं मार्केट पडलं आहे आणि लार्ज कॅपपेक्षा मिडकॅपचे रिझल्ट चांगले दिसत आहेत. तर पुढे बजेट झाल्यानंतर मार्केट काहीसं बदलेल असं मात्र वाटतं आहे. बघूया काय काय होतं आहे ते. नमस्ते.